मोरक्या जबरदस्त आदिवासी रूढी परंपरा होळी घेऊन जाताना मित्रांनो बघू शकता तुम्ही काठीची होळी घेऊन जाताना आपण जात आहोत आज फेमस राजवाडी होळी बघायला। स्वागत आहे मित्रांनो मलवडी व्लॉग्स मध्ये। तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। आपण आलो आहे काठीची राजवाडी होळी बघायला। तर ही होळी जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे मित्रांनो आणि काठी हे गाव पूर्ण आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं मित्रांनो। चला तर मग माझ्यासोबत व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो। तुम्हाला मी आज काठीची पूर्ण होळी दाखवतो मित्रांनो। तर मित्रांनो मेन होळीच्या ठिकाणी येऊन गेलेलो आहे मी। बघू शकता तुम्ही पूर्ण जबरदस्त चारी बाजूनी खूप गर्दी पसरलेली आहे मोरक्यांची। इकडे आल्यानंतर मित्रांनो जबरदस्त ट्रॅफिक राहते एंट्री पासूनच तुम्ही बघू शकता। मित्रांनो बघू शकता तुम्ही काठी गावामध्ये राजवाडी होळी जबरदस्त गर्दी आहे बघू शकता। शकतात इथे खूप जबरदस्त गर्दी आणि जबरदस्त मजा येऊ राहिलेली। इकडे खूप इंटरेस्ट वाढत चाललेला आणि एक्साइटमेंट पण तेवढीच आहे जबरदस्त। तुम्ही मोरक्यांचा नृत्य बघू शकता। हा डान्स खूप जबरदस्त आणि अलग आणि विशिष्ट पद्धतीने हा डान्स त्यांचा नाच आणि त्यांचा पेहराव देखील बघू शकता तुम्ही। जबरदस्त पेहराव युनिक खूप छान असा पेहराव आहे। मित्रांनो तुम्हाला मी इथली जी होळी आहे आणि त्याच्यामध्ये जो बांबू मेन जो बांबू असतो तर तो कसा घेऊन जातात मित्रांनो इथे पूर्ण तुम्हाला दाखवतो मी। चला तर मग तुम्हाला दाखवतो मी तो बांबू कसा घेऊन जाताना। मित्रांनो बघू शकता आदिवासी रूढी परंपरेने कसे होतं मोरक्या जबरदस्त आदिवासी रूढी परंपरा होळी घेऊन जाताना मित्रांनो बघू शकता तुम्ही काठीची होळी घेऊन जाताना जबरदस्त। होळी उभी करताना बघू शकता तुम्ही पूर्ण झाडावर तो बांबू दिसत आहे मित्रांनो। ती होळी आहे उभी केली जात आहे। तर ह्या पद्धतीने उभी केली जाते होळी बघू शकता। होळी बघू शकतात मित्रांनो किती उंच होळी आहे जबरदस्त झाडाच्या पण वरती उंच होळी आहे। मित्रांनो इथे होळी आणल्यानंतर म्हणजे हा बांबू आणल्यानंतर इथे सर्व मोरके गोळा होतात आणि होळीला बघा तुम्ही नाचवत असताना ते होळीला इकडे होळी जवळ येतात आणि नाचवत असतात ते जबरदस्त। आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काठीच्या राजवाडी होळीमध्ये आपल्याला आदिवासी पद्धतीने इथे जे नृत्य सादर केले जातात मित्रांनो ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या गावावरून आलेले सर्व हे मोरखे लोक असतात मित्रांनो। ते आलेले असतात आणि त्यांचे जे नृत्य आहे ते सादर करत असतात। तुम्हाला नृत्य बघा तुम्हाला मी दाखवतो आणि मित्रांनो कोणकोणते नृत्य कमेंटमध्ये सांगा आणि त्यांच्या कमरेला जे काय मोरख्याला बांधलेले आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा काय काय म्हणतात। तर चला आपण बघू वेगवेगळे नृत्य कसे सादर केले जातात इकडे आणि ह्या नृत्यामध्ये किंवा इथे आदिवासी पद्धतीने वेगवेगळे जे काय तयार झालेले असतात मोरखे ते आपण बघणार आहोत आता। आणि इकडे आल्यानंतर आपल्याला सर्व डान्स वगैरे जे काय कमरेला घुंगरू वगैरे बांधलेला असतो तो बघायला मिळतो आपल्याला। होळीतले स्पेशल आदिवासी नृत्य त्याच्यासोबतच ढोलवर डान्स मित्रांनो जबरदस्त आणि हे ढोलवर वाजवत असताना बघा बघू शकतो जबरदस्त ढोल वगैरे वाजवत असताना इकडे प्रेक्षक आलेले बघायला होळीमध्ये मित्रांनो ते पण नाचायला लागलेले जबरदस्त मजा राहिली।
बघू शकता तुम्ही इथे हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तयार झालेले मोरख्या बाबा इकडे आल्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी मोरख्या बघायला भेटत नाही, तर भरपूर ठिकाणी हे तयार होऊन त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे नृत्य साजरा करत असतात. बघू शकता तुम्ही इथे ढोल ताशे वाजवून कोण कसं तयार झालेले जबरदस्त वेगवेगळ्या प्रकारे हे तयार झालेले आणि त्याची ही अलगच पद्धत आहे इथे तयार व्हायची, अगदी वेगळी जबरदस्त. बघू शकता ही गर्दी खूप खतरनाक गर्दी आलेली इकडे आणि इथे आपल्याला पूर्ण ह्या गावामध्ये पसरलेले हे मोरखे जबरदस्त. तर आपण आता बघणार आहोत काठी गावामध्ये आणि इथे काय काय आहे अजून. होळीचा आपण आता जे आहे माझ्या मागे बघू शकतात तुम्ही, तर माझ्या मागे तिकडे जी आहे ती होळी पेटवली जाणार आहे आणि अजून गावामध्ये काय काय आहे तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. इकडे आल्यानंतर आपल्याला बाजार पण भरलेला दिसतो मित्रांनो. बघू शकता यात्रेसारखं पूर्ण इथे होळी सण साजरा केला जातो. जबरदस्त बाजार वगैरे सर्व काही तुम्हाला इथे हॉटेल वगैरे पण आहे मित्रांनो, खायला प्यायला सगळं भेटू शकतं तुम्हाला. ते दुसऱ्या दिवशी मेलादा म्हणून भरला जातो आणि पालखी वगैरे पण इकडे पूर्ण खेळ चालू आहे इथे. होळीपासून लांब आलो मित्रांनो आणि इथे पूर्ण गावामध्ये हे पूर्ण मोरखे आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे नृत्य साजरा करत आहेत मित्रांनो. बघू शकतात जबरदस्त पूर्ण गावामध्ये मोरखे मित्रांनो. छोटीशी पालखी मित्रांनो, पण ह्या छोटीशी पालखीवर जाण्यासाठी किंवा बसण्यासाठी मित्रांनो बघू शकतात तुम्ही किती गर्दी इथे. हे एकच पालखी आहे चालू आहे ती. यात्रेमध्ये कसे खेळ असतात वेगवेगळे, पालखी जहाज वगैरे जे सगळं आहे मित्रांनो इथे पण जबरदस्त होळी. खूप एक्साइटमेंट मित्रांनो होळी पेटण्याची आणि होळी पेटल्यानंतर इथे नेमकं काय घडतं, मोरख्यांचा काय डान्स असतो आणि काय काय नृत्य होतात ते बघण्याची खूप एक्साइटमेंट आहे. कारण पहिल्यांदाच आम्ही राजवाडी होळी बघायला आलेलो आहे, तर तुम्ही पण आमच्यासोबत बनवून राहा मित्रांनो. व्हिडिओमध्ये ढोलवरचे नृत्य बघू शकतात मित्रांनो तुम्ही जबरदस्त आणि त्यांचा वेगवेगळा पोशाख. खूप मजा आहे मित्रांनो इकडे, नृत्य बघण्याची मजाच वेगळी आहे आणि ही गर्दी काही कमी नाही होते, इकडे वाढत चालले. रात्रीचे आता 2 वाजले मित्रांनो आणि जबरदस्त गर्दी, चारी बाजूला गर्दीच गर्दी बघू शकतात तुम्ही. इकडे बघू शकतात मित्रांनो वेगवेगळ्या पोशाखामध्ये इथे तयार होऊन आलेले. रात्रीचे आता 2-2:30 वाजून गेलेले आणि पूर्ण मोर्चे हे तयार होऊन नवीन नवीन गावावरून वेगवेगळ्या गावावरून येतच आहेत मित्रांनो. जबरदस्त मजावर राहिली, बघण्याचा आनंद अलगच आहे. आपल्याला एकाच पद्धतीने मित्रांनो अलग अलग पद्धतीने डान्स आणि त्यांचे नृत्य साजरा करत असताना बघायला मिळतात आपल्याला. बघू शकता तुम्ही पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या गावावरून आलेले हे नृत्य साजरा करत आहे आपल्यासमोर. घरात म्हणतात काठी राजवाडी होईल आणि माझं काय म्हणणं मित्रांनो, हे जे व्हिडिओमध्ये दिसत आहे कानावर काय वाजवत आहे ते आणि हे ढोल माणसं ढोल आहे, नेमकं याचं ओरिजिनल जे नाव असेल ते मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि ते काय हे डावे किंवा कोणतं बनलेले मित्रांनो काय जर अलग अलग काय नाव. तर मित्रांनो इथेच ही होळी पेटवली जाते आणि आज तो मित्रांनो इथे जी होळी पेटवली जाते आणि पूर्ण हा खड्डा जो आहे मित्रांनो पूर्ण मोरखे वगैरे येतात आणि त्यांच्याच हाताने हा खड्डा खोदलेला असतो मित्रांनो. बघू शकता तुम्ही या पद्धतीने असा खड्डा वगैरे खोदतात आणि बनवलं जातं. तर ह्याच ठिकाणी मित्रांनो काठीचा मेन रोड आहे मोलगी रोड, त्याचा साईडला होळी पेटवण्यात येणार आहे मित्रांनो. बघू शकतात तुम्ही आणि ही पूर्ण त्याच्या आजूबाजूला गर्दी बघू शकतात मित्रांनो. इकडे बघू शकतात पूर्ण होळी पेटवण्यासाठी लाकडं पण गोळा करून ठेवलेले मित्रांनो. जबरदस्त पूर्ण तयारी होऊन गेलेली मित्रांनो. आता 3 वाजत आहे रात्रीचे आणि ही गर्दी बघू शकतात तुम्ही आजूबाजूला. अजून ही जबरदस्त गर्दी मित्रांनो. सर्वांना इथे होळी पेटण्याची आणि इथली होळी बघण्याची आतुरता आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला इकडे अशी गर्दी बघायला मिळते मित्रांनो.
जबरदस्त गर्दी आहे देखील पहिल्या वेळेसच बघत आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटत आहे नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ती आलो टेकडीवर आणि तुम्ही बघू शकता इथून ही गर्दी जबरदस्त. ही काठी ह्या गावामध्ये राजवाडी होळी बघू शकतात मित्रांनो आणि इथे ही गर्दी बघू शकतात तुम्ही. पूर्ण गर्दी होळीची वाट बघत आहे मित्रांनो पेटण्याची. सर्व लोक इथे बसलेले टेकडीवरती. जबरदस्त गर्दी मित्रांनो. ही इकडेच नव्हे तर ही पूर्ण गावात पसरलेली आहे. पूर्ण गावामध्ये गर्दी बघायला मिळेल आपल्याला. पूर्ण एरियामध्ये अजून वरती आलो मित्रांनो. पूर्ण लांब लांबपर्यंत पसरलेले लोक दिसतील तुम्हाला आणि इथे सर्व गर्दी बघायला मिळते आपल्याला. हजारोच्या संख्येने तुम्हाला गर्दी बघायला मिळते काठी ह्या गावामध्ये. आणि इकडे दरवर्षी ह्याच पद्धतीने ही राजवाडी होळी साजरा केली जाते. बघू शकता इथे गर्दी खूप जबरदस्त गर्दी इथे. इकडे आल्यानंतर आपल्याला पूर्ण आदिवासी रूढी परंपरेचे जे आपल्याला सातपुड्यात हे नृत्य सादर करताना बघायला मिळतात मित्रांनो. अलग अलग पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. बघू शकतात तुम्ही मित्रांनो. खूप एक्साइटमेंट आहे होळी पेटण्याची आणि होळी पेटल्यानंतर इथे काय काय होतं काय नाही होत तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. कारण आपल्याला माहिती नाही इथे नेमकं काय होतं. मी पण पहिल्या वेळेसच होळी बघायला आलेलो आहे मित्रांनो राजवाडी होळी काठीची. आणि इथे एवढी जबरदस्त गर्दी माझ्या मागची जी पब्लिक बघू शकता मित्रांनो. हे सर्व आतुरतेने वाट बघत होती होळी कधी पेटेल. आणि सर्व ही आजूबाजूच्या खेड्याची किंवा महाराष्ट्रातून किंवा आजूबाजूचे गुजरातचे पण MP चे पण भरपूर सारे लांबून लोक आलेले मित्रांनो बघायला. आल्यानंतर मित्रांनो आपल्याला होळीमध्ये इथे सर्व कडधान्य बघू शकतात तुम्ही काय काय ठेवलेले आहे. तुम्हाला जर माहिती असेल यांच्या नावात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही ठिकाणी माहिती पण दिलेली आहे त्याच्याबद्दलची. हे बघू शकतात तुम्ही ह्या पद्धतीने असे कडधान्य वगैरे ठेवलेले इथे सर्व. इथे आदिवासी भागामध्ये ह्या पद्धतीने हे कडधान्य वापरले जातात मित्रांनो बघू शकतात मित्रांनो. होळीमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे फक्त बघण्यासाठी आणि माहितीसाठी इथे कडधान्य वगैरे आणि काही मसाले आणि काही जडीबुटी ह्या पद्धतीने अशा ठेवलेल्या बघायला मिळतात मित्रांनो. खूप जबरदस्त आणि सर्व पूर्ण इथे युजफुल आहेत ते. माझ्यासोबत मित्रांनो जॉयल आणि सोनू पण आहे आणि बघू शकतात तुम्ही ते पण पहिल्या वेळेसच इकडे आलेले होळीमध्ये. आणि त्यांना पण काय कसं वाटत आहे तुम्हाला? खूप छान वाटत आहे. आम्ही पहिली वेळेस होळी बघताय इकडची. खूप छान डान्स आहे मित्रांनो इथे बघू शकतात तुम्ही. खूप छान डान्स आणि असे वेगवेगळे नृत्य बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला. इकडे आल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नृत्य बघायला मिळतात. अजून दाखवतो मी इथे वेगवेगळ्या पद्धतीने आदिवासी नृत्य सादर केले जातात. कारण इथे वेगवेगळे पोशाखामध्ये तुम्हाला मोरखे बघायला मिळतील. बुद्या बाबा त्यांना बुद्या बाबाही म्हणतो आपण. आणि वेगवेगळ्या त्यांचं म्हणजे कलाकार किंवा जे ते वेगवेगळी कला आहे मित्रांनो. ढोल ताशावर किंवा त्यांच्या घुंगरूला कमरेला घुंगरू बांधून नाचताना मित्रांनो अशी तुम्हाला वेगवेगळी बघायला मिळते. बघू शकता मित्रांनो इकडे ढोलची सेटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळते. ढोल जर थोडासा काही चांगला वाजत नसेल तर ह्या पद्धतीने इकडे अशी ढोलची सेटिंग केली जाते जेणेकरून इथे ढोल हा चांगला वाजावा. बघू शकतात तुम्ही हे कोणत्या प्रकारचे बुद्या बाबा आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा नेमकं हे कोणत्या पद्धतीने तयार झालेले असतील. खूप गर्दी होत चाललेली आहे कारण आता होळी पेटण्याचा टाईम झालेला आहे त्याच्यामुळे. आणि पूर्ण आजूबाजूचे खेड्या पाडे गावावरून भरपूर साऱ्या गावामधून मोरखे आलेले आणि जबरदस्त गर्दी अशी झालेली. आता होळी 5:30 वाजून गेलेले मित्रांनो. होळीचा टाईम होऊन गेलेला आहे. खूप गर्दी वाढत चालली. चला आपण आता होळी लावलेली तिकडे जाऊ. आता तर होळी पेटण्याचा टाईम होऊन गेलेला आहे. 6 वाजायला आलेले आता आणि होळी आता पेटणारच आहे मित्रांनो. बघू शकतात तुम्ही कशी गर्दी आणि होळीच्या आजूबाजूला कसे मोरखे नाचत आहे जबरदस्त. सर्वांचे तुम्ही फ्लॅश दिसत असेल मोबाईलचे. सर्वांचे मोबाईलचे फ्लॅश ऑन होऊन गेलेले कारण आता होळी पेटण्याचा टाईम होऊन गेलेला आणि होळी पेटून गेलेली मित्रांनो. बघू शकतात तुम्ही कशी होळी पेटून गेलेली खतरनाक.
मित्रांनो 2026ची काठीची राजवाडी होळी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. इकडे येण्यासाठी मित्रांनो खूप मेहनत घेतली आणि खूप गर्दीमध्ये खूप स्ट्रगल करून हा व्हिडिओ केला मित्रांनो. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. धन्यवाद.